नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख भूकर मापक 903 पदासाठीची 6 विभागातली जाहिरात आलेली होती. एक्झाम झाली आणि काही दिवसापूर्वी एक जनरल मेरिट लिस्ट सुद्धा आलेली होती. आपण त्याच्यावरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठले कागदपत्र लागतात याच्यावरती व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. तुम्ही जर तो नसेल बघितला तर नक्की बघा. आजची जी महत्वाची अपडेट आहे ती अपडेट आहे कागदपत्र पडताळणीसाठी जे वेळापत्रक 6 विभागाचं गेलेलं आहे ते वेळापत्रक काय आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे आणि कधी होणार आहे, सगळ्यात महत्वाचं की जी काही विद्यार्थ्यांची यादी प्रसारित करण्यात आलेली आहे ते सगळेच विद्यार्थी पात्र आहेत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरही त्याच्यातले विद्यार्थी बाहेर जाऊ शकतात. या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ आणि हे सेशन शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुमच्या सगळ्या मित्रांना सुद्धा ही लिंक शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख भूकर मापक 2026 साठीची कागदपत्र पडताळणीचं जे वेळापत्रक आहे ते आलेलं आहे आणि विद्यार्थी यादी प्रसारित झालेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की हे जे अपडेट आलेलं आहे याच्यामध्ये आता हे पुणे विभागासाठी आपण बोलतोय तर याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी मी नमूद करू इच्छितो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो की या कागदपत्र पडताळणीसाठी ज्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलेलं आहे तर ते सगळेच विद्यार्थी सिलेक्ट होतील असं नाही. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला 1:5 रेशो म्हणजे एका पदासाठी 5 विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं आहे. त्याच्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे. तर ते त्यांनी त्यांच्या या नोटीसमध्ये सुद्धा किंवा या ज्याला काय म्हणतो आपण जे काही प्रसारित केलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे. या यादीमध्ये जे काही विद्यार्थी तपासणीसाठी कागदपत्र तपासणीसाठी बोलावले गेलेले आहेत, ओके, त्या सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांना अंतिम नियुक्तीसाठी पात्र ठरविलेले नाही. या 1:5 हिशोबाने त्यांनी बोलावलेले आहे. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी तपासणी आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी पात्र ठरतील त्यांची अंतिम पात्रता जी आहे ती ठरल्यानंतर तुमच्या प्रवर्ग निहाय आणि समांतर आरक्षणानुसार म्हणजे तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे, तुमची कॅटेगरी कुठली आहे याच्यानुसार उपलब्ध पदानुसार अंतिम निवड सूची प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे ही जी यादी आलेली आहे ही फायनल सिलेक्शन यादी नाही. 1:5 हिशोबाने कागदपत्र पडताळणीसाठी त्यांनी त्या प्रपोर्शन मध्ये विद्यार्थ्यांना बोलावलेलं आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरच तुमचे फायनल सिलेक्शन होईल आणि त्यानंतर ती जी यादी आहे ती अंतिम निवड सूची जी आहे ती देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. कागदपत्र काय लागणार हे जे आहे हे सगळं म्हणजे कुठल्याही इन्फॉर्मेशन आवश्यक कागदपत्र त्यांच्या वेबसाईट वरती सेपरेट ते काय करतील, सेपरेट तुम्हाला ते सांगतील किंवा त्याबद्दलची माहिती तुम्हाला देतील. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे जे आहे इथे जर बघितलं तर आपण हे पुणे विभागासाठी बोलतोय. आता पुणे विभागामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 4 दिवसाला विद्यार्थ्यांना बोलावलेलं आहे. 11 फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे म्हणजे बुधवारपासून. 12 फेब्रुवारी 13 फेब्रुवारी आणि 14 असे 4 दिवस त्यांनी बोलावलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की पहिलं जे सत्र आहे त्यांचं सत्र क्रमांक 1 तर 9 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत आहे. मॉर्निंग ज्याला म्हणतो सेशन, ओके, तर मॉर्निंग सेशन 9 ते 1 आहे. याच्यामध्ये जी लिस्ट दिलेली आहे याच्यानंतर लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर 1 ते 60 नंबरचे जे विद्यार्थी आहेत या यादीमधले हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी आहे, सिलेक्शनची यादी नाही. तर हे पहिले 1 ते 60 चे विद्यार्थी आणि सेकंड सेशन आहे तुमचा 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा. हे दुसरं सेशन आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये 61 नंबरच्या विद्यार्थ्यापासून तर 120 नंबरच्या विद्यार्थ्यापर्यंत कागदपत्र पडताळणी होईल. म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी बोलावलेले आहेत 120 विद्यार्थी आणि 4 दिवस आहेत बघा. तर असे डेली 120 120 आणि 120 आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी 65 विद्यार्थ्यांना त्यांनी बोलावलेलं आहे. ज्यांचं मॉर्निंग सेशन आहे ते 9 ते 1 आहे, ज्यांचं दुपारचं किंवा आफ्टरनून सेशन आहे ते 2 ते 6चं सेशन आहे.
पण याच्यामध्ये लक्षात घ्या, कागदपत्र पडताळणीसाठी जाताना काळजी घ्या, वेळेच्या अगोदर तिथे पोहोचा, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण जर टेंटेटिव्हली बघितलं तर 83 जागा होत्या पुणे विभागासाठी, बरोबर आहे. तर या 83 जागांसाठी जर आपण बघितलं तर 425 विद्यार्थी त्यांनी बोलावलेले आहेत. येते लक्षात? म्हणजे याच्यावरनं लक्षात येईल आपल्याला की टोटल जी विद्यार्थ्यांची यादी त्यांनी प्रकाशित केलेली आहे ही कागदपत्र पडताळणीसाठीची आहे. आणि त्याच्यामधनं जे विद्यार्थी पात्र ठरतील, जे विद्यार्थी रँक मध्ये असतील त्यांच्या लेवलला, त्यांच्या संवर्गामधनं ते विद्यार्थी सिलेक्ट होतील. कारण इथल्या जागा जर बघितल्या आणि तशाच वेगवेगळ्या पर्टिक्युलर विभागासाठी जागा आहेत. याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल. एवढं मात्र लक्षात ठेवायचं की तुमची डेट, टायमिंग हे सगळं वेळापत्रक एकदम व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे. जे विद्यार्थी पुण्याचे आहेत तर पुण्यामध्ये जे ठिकाण आहे कागदपत्र पडताळणीसाठी तर उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांचे कार्यालय, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, रूम नंबर 105, विधान भवना समोर, पुणे, बरोबर आहे. तर ह्या ऍड्रेस वरती पुण्याचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुणे लोकेशनचं होणार आहे तर ते लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचप्रमाणे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये वेगवेगळे जे ज्याला काय म्हणतो आपण की वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या विभागामध्ये आहेत. तर याच्यामध्ये पुणे विभाग मी तुम्हाला सांगितलं. जर आपण मुंबई विभाग बघितला, ओके, तर मुंबई विभागासाठी त्यांनी जे काही विद्यार्थी बोलावलेले आहेत तर टोटल 1345 विद्यार्थ्यांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे. याच्यामध्ये 11 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत त्यांनी विद्यार्थ्याला बोलावलेलं आहे. येते लक्षात? त्यानंतरचा जो विभाग आहे त्यानंतरचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. ओके, छत्रपती संभाजीनगर इथे 1076 विद्यार्थ्यांना त्यांनी बोलावलेलं आहे. 1076 विद्यार्थ्यांना. आणि डेट आहे 11 ते 16. मुंबई ते 11 ते 16 आहे. आणि जी छत्रपती संभाजीनगर आहे ही सुद्धा 11 तारखेपासून तर 16 फेब्रुवारी पर्यंत आहे. ओके, त्यानंतरचा जो विभाग आहे विद्यार्थी मित्रांनो तो विभाग सुद्धा आपण लक्षात घेऊया. नाशिक विभाग आहे. ओके, नाशिक विभागासाठी जे विद्यार्थी बोलावलेले आहेत ते 624 विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. आणि 11 ते 13 फेब्रुवारी पर्यंत त्यांना बोलावण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जसं मी आता सांगितलं की 2 सेशन आहेत. ओके, जो मॉर्निंगचा सेशन आहे तो 9 ते 1 चा आहे आणि जो आफ्टरनूनचा सेशन आहे ते 2 ते 6 PM चा आहे. ओके, तर त्याच्यानुसारच तुम्हाला तुमच्या टाइम नुसार वेळेत पोहोचायचं आहे. नाशिक नंतर मी पुण्याचं तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. नागपूर रिजन बघा, नागपूर रिजन मध्ये 516 विद्यार्थ्यांना त्यांनी बोलावलेलं आहे. आणि परत यांचे जे डेट्स आहेत 11 ते 13 फेब्रुवारी आणि टायमिंग 9 ते 1, 2 ते 6, 9 ते 1, 2 ते 6. त्या विभागामध्ये तुमचा नंबर कुठल्या सेशनला आणि कुठल्या तारखेला आला त्यानुसार तुम्हाला काय करायचंय, जायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा सेशन जो आहे किंवा जो काही विभाग आहे तो आहे अमरावती विभाग. ओके, आता अमरावती विभागामध्ये जर आपण बघितलं तर 575 विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणीसाठी बोलावलेलं आहे. ओके, आणि 11 ते 16 फेब्रुवारी आणि परत सकाळी 9 ते 1, दुपारी 2 ते 6 या पद्धतीचं जे शेड्यूल आहे विद्यार्थी मित्रांनो हे शेड्यूल विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे. पुण्याचं तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि असंच तुम्ही तुमच्या विभागाची जी PDF आहे आपल्या टेलिग्राम वरती दिलेली आहे त्याच्यामध्ये चेक करा. त्या विभागाचं जे कार्यालय आहे जिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचंय त्याचा डिटेल ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आजची तारीख जर बघितली आपण तर 4 फेब्रुवारी आहे. 11 फेब्रुवारी पासून हे सगळे जी कागदपत्र पडताळणीचं कामकाज आहे हे चालणार आहे. त्याच्यामुळे अजून वेळ आहे. शांततेत सगळ्या PDF ज्या आहेत त्या व्यवस्थित चेक करून घ्या. ही लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जी लिस्ट आहे ही शॉर्ट लिस्ट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी. मी परत सांगतो हे फायनल सिलेक्शन नाही. याच्यामध्ये कागदपत्र पडताळणीसाठी त्यांनी 1:5 जसं मी आता सांगितलं त्या पद्धतीने विद्यार्थी संख्या बोलावलेली आहे. याच्यामध्ये तुमचा नंबर, तुमचा सिक्वेन्स नंबर या सिरियल नंबर नुसार त्यांनी बोलावलेलं
आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जशी ही लिस्ट पुण्याची आहे, ओके, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की साधारणतः जे टोटल म्हणतो आपण, तर 425 विद्यार्थ्यांना बोलावलेलं आहे. तर 425 विद्यार्थी पुणे विभागाचे त्यांनी पाचारण केलेलं आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठीचं वेळापत्रक आलेलं आहे आणि यादी आलेली आहे. ही जी यादी आहे ही अंतिम निवड यादी नाही, ही कागदपत्र पडताळणीसाठी जे विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहेत त्या प्रपोर्शनेट मध्ये, तर त्याची यादी आहे. तुमचा नंबर, सिरियल नंबर चेक करा, तुमचा विभागानुसार तुमचं लोकेशन चेक करा आणि कुठेही पॅनिक न होता काय कागदपत्र लागतात याचाही व्हिडिओ मी वेगळा केलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काहीही अडचण आली कागदपत्र पडताळणीसाठी किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. तसंच 7817811411 हा आपला IVR क्रमांक आहे. याच्यावरती बिनधास्त कॉल करा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली जातील. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तुमच्या 5 मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि तिकडे घंटी दिलेली आहे ती घंटी वाजवा, म्हणजे असेच आम्ही प्रकट होत राहू. थँक्यू सो मच.